भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही अमादासा न भिवो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे मनोनी चिंता नाही अमादासा न भिवो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा नाही विसंगत राहिला मनवनी चिंता नाही अमादासा न भिवो गर्भवासा जन्म घेता विठ्ठल समागत्य तिष्ठतमानदकदम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा
संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाराम करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् पादं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेतदेवा गोविन्द दामोदर माधवेति कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णं नारायणं कृष्णं वन्दे गजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे कृतासुतं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै शिकाराय नमः शिवाय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जय हनुमन्त माझा धावा व्यासपटा एक एक विठाबाई माझे पंढरीची आई माझी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नव्हे गर्भवासा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु जगतवंदनीय विश्वमान्य देवचे सुप्रसिद्ध साधू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असे असणारे जगद्गुरु तुकोबाराया यांच्या अभंग गाथ्यातील 4 चरणाचा उत्कृष्ट साधा सोपा सरळ सर्वांच्या पाठांतरातला जर पाठांतरातला नसला तरी ऐकण्यातला असा साधा सोपा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल आजची कीर्तन रूपी सेवा अशा प्रसंगाने प्राप्त झाली म्हणजे आपल्या या गणेशपूरवाडी या नगरीमध्ये हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्याच प्रकारे संध्याकाळी रोज चालत असणारे नामसंकीर्तनाचा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजचा चालत असलेला हा दुसरा दिवस आली मी माझं अहोभाग्य समजतो तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला मिळाला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला मिळाला तुम्हा सर्वांच्या चरणावरती माझा असा हात विठाला आजचा अभंग आहे
जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सुंदर अशा प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये किंवा इतर संप्रदायामध्ये जे साधू संत असतात त्या साधू संतांची अवस्था काय असते ते तुकोबाराय सांगतात. त्या साधू संतांची अवस्था कशी असते, त्या साधू संतांच्या मनामध्ये काय असतं आणि काय नसतं ते तुकोबाराय आम्हाला सांगतात. तुकोबाराय म्हणतात साधू संतांच्या जीवनामध्ये एक चिंता आणि दुसरी भीती या दोन गोष्टी साधू संतांच्या जीवनामध्ये नसतात आणि त्याच दोन गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये असतात. तुकोबाराय साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला साधू संतांची अवस्था आणि ती अवस्था त्यांना का प्राप्त होते ते तुम्हा आम्हाला तुकोबाराय सांगण्याचा प्रयत्न करतात. तुकोबाराय या अभंगामध्ये सांगत असताना संसारिकांचं जीवन कसं आहे, त्यांनी ते जीवन कसं जगलं पाहिजे अर्थामध्ये थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर साधू संतांचं जीवन आणि आपल्या संसारिकांचं जीवन हे कसं आहे हे तुकोबाराय सांगण्याचा प्रयत्न करतात. बघा तुकोबाराय काय म्हणतात, साधू संतांमध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये संसारिकामध्ये एवढा अंतर आहे, एवढा अंतर आहे, एवढा अंतर आहे. जर साधू संतांमध्ये तुमच्या आमच्यामध्ये जर अंतर करायचं झाला तर तुमच्या आमच्यामध्ये साधू संतांमध्ये किती अंतर आहे, जेवढा अंतर गारगोटीमध्ये आणि हिऱ्यामध्ये आहे तेवढा अंतर तुमच्या आमच्यामध्ये आणि साधू संतांमध्ये आहे. जेवढा अंतर लोण्यामध्ये आणि ताकामध्ये आहे तेवढा अंतर तुमच्या आमच्यामध्ये आहे. साधू संतांचं प्रमाण देऊन बोलतो तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, दयाची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे एका काय प्रमाण पुढं आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोन्हीशी समान पाहू नये. तुकोबाराय पुढे म्हणतात, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी दोन्हीची संसाटी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जल. तुकोबाराय म्हणतात जसं लोण्यामध्ये आणि ताकामध्ये अंतर आहे, ज्याप्रमाणे आकाशामध्ये दिसणाऱ्या चंद्रामध्ये आणि तारांगणामध्ये अंतर आहे, जसं अंतर या पृथ्वीमध्ये निघणाऱ्या हिऱ्यामध्ये आणि गारगोटीमध्ये अंतर आहे तेवढा अंतर तुमच्या आमच्यामध्ये आणि साधू संतांमध्ये. बघा हा अंतर मला मांडायचा नाही. या अभंगाविषयी भाष्य करत असताना या अभंगावरती जर जायचं झालं, अभंगावरती जर विवेचन करायचं झालं तर तुमच्या आमच्यातला फरक मी थोडक्यात समोर तुम्हाला आम्हाला मांडणार आहे आणि तुमच्या आमच्यातला फरक साधू संतांमधला फरक मांडून मी अभंगावर येणार आहे. बघा तुमच्या आमच्या जीवनातला आणि साधू संतांच्या जीवनातला काय फरक आहे, साधू संतांमध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये काय फरक आहे. बघा शाळेमध्ये आपण जातो, आता मी शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो आणि मग कॉलेजमध्ये जात असताना मला 9वी 10वीला विज्ञान मध्ये असं सांगित होते सर की माणसाला जीवन जगण्यासाठी काही मूलभूत गरजा आहेत. मूलभूत गरजा कोणत्या कोणत्या आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी. आणि मला असं वाटतं आणखी 2 गोष्टी आपल्याला जीवन जगण्यासाठी लागतात. कोणत्या कोणत्या, बघा एक आहे अन्न, दुसरा आहे वस्त्र, तिसरा आहे निवारा. मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त आणखी 2 गोष्टी असेल त्या आपल्याला लागतात. त्यापैकी एक आहे मान आणि दुसरा आहे धन. लागतात का नाही. जीवन जगत असताना तुम्हाला काय काय लागतं, अन्न वस्त्र निवारा मान आणि धन या 5 गोष्टी आता लक्षात ठेवा. बघा जीवन जगण्यासाठी या 5 गोष्टी लागतात. या 5ही गोष्टी तुमच्या आमच्याकडे आहेत, पण साधू संतांकडे या 5ही गोष्टींपैकी एकही गोष्ट साधू संतांकडे नाही. ते पटवून देण्याचं काम आता माझं राहिलं. बघा सर्वात पहिला मुद्दा घ्या अन्न. तुमच्या आमच्याकडे अन्न आहे का नाही. बघा पाठीमागं 2 वर्षाखाली लॉकडाऊन पडलं, कोरोना आला आणि कोरोना आल्याच्या नंतर लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष आपण घरीच होतो. उपाशी मेलो का, महाराज लोका सगळं मेलो का नाही. 2 वर्ष कोरोना काळ होता, लॉकडाऊन पडलं होतं, पण आपण कोणी मेलो नाही. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आमच्याकडे अन्नाचा साठा आहे. समजा जर आणखी एखादी वर्ष जर लॉकडाऊन पडलं तर आता दगड घेऊन मागे लागचाल माझ्या, पडू नये पण समजा जर पडलं तर आणखी नाही 1 वर्ष जगण्याची आपल्याकडे कॅपॅसिटी आहे, नाही म्हणलं तरी आहे. बघा याचा अर्थ असा आहे की तुमच्या आमच्याकडे खाण्यासाठी अन्नाचा भरपूर साठा आहे. पण जगद्गुरु तुकोबारायकडे साधू संतांकडे खाण्यासाठी अन्न देखील नाही. मी माझ्या तोंडचं बोलत नाही, जगाकडे अन्न आहे. पण तुम्ही माग 15 वर्षामध्ये असं कधी ऐकलंय का एखाद्याच्या पत्नीला खायलाच मिळालं नाही आणि खायलाच मिळालं नसल्यामुळं एखाद्याची पत्नी मेली असं ऐकलंय का तुम्ही. खाऊन खाऊन
बकाळतनाचे मेले असते पण खायला भेटल नाही आणि म्हणून मिली असं ऐकलंय का तुम्ही? नाही. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या पत्नीला अन्न न मिळाल्यामुळे अन्न अन्न म्हणून ती मेली. तुकोबाराय म्हणतात तुकोबारायांची पत्नी अन्न अन्न म्हणून गेली. स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. तुकोबारायांच्या पत्नीला अन्न भेटलं नाही म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी मेली. बघा, जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीला अन्न अन्न म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी म्हणत होती. ऐका, मी कोण्या साधूचं चरित्र सांगतोय, कोण्या संताचं चरित्र सांगतोय? जगद्गुरु तुकोबारायांचं. अरे त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या 5 अभंगावरती आज महाराज लोकांचे 5-5 मजली बिल्डिंग आहे. त्यांची अवस्था अशी होती, त्यांना खाण्यासाठी अन्न नव्हतं. पहिला मुद्दा माझा आहे अन्न. तुमच्या आमच्याकडे आहे पण साधू संतांकडे नाही. आता दुसरा पहिला मुद्दा आहे अन्न, दुसरा मुद्दा आहे वस्त्र. वस्त्र म्हणजे कपडे. तुमच्या आमच्याकडे लेवण्यासाठी कपडे आहेत पण साधू संतांकडे किंवा जगद्गुरु तुकोबारायांकडे लेवण्यासाठी कपडे बघतो मग तुमचं बघतो, कारण तुमचं भांडवल मोठं आहे थोडं. तुमच्या इकडे बघा, तुमच्या इकडे कपड्याची कमी आहे का काही? पूर्वी असं ऐकलं होतं की 3 भावामध्ये एकच शर्ट राहत होता. आता तसं आहे का? नाही. आता असं आहे की आपल्याला जर 15 दिवस जर कुठं बाहेर जायचं म्हणलं तर 15 दिवसाचे 15 जोड कपडे आपल्याकडे आहेत का नाही? जगद्गुरु तुकोबारायांकडे सुद्धा नव्हते. तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र वाचा. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीला एकच साडी होती. जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी पहाटे उठायचे, स्नान विधी करायची आणि आंघोळ करून ती साडी धुवून टाकायची आणि वाळल्याच्या नंतर पुन्हा तीच साडी लेवायची. अशी अवस्था जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीची होती. त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे वस्त्रही नाहीत पण तुमच्या आमच्याकडे वस्त्राचा भांडार आहे, भांडार. बघा, तुमच्या आमच्याकडे अन्न आहे, त्यांच्याकडे नाही. तुमच्या आमच्याकडे वस्त्रही आहेत, त्यांच्याकडे वस्त्रही नाही. आता राहिला अन्नमान. आता अन्न, वस्त्र, निवारा. निवारा म्हणजेच घर. तुम्हाला राहण्यासाठी घर आहेत का नाही? प्रत्येकाला राहण्यासाठी घर आहे पण जगद्गुरु तुकोबारायांना राहण्यासाठी चांगलं घर सुद्धा नव्हतं. जगद्गुरु तुकोबारायांनी एकच घर केलं होतं सायासानं आणि ते एकच घर तेही त्याचा पाय नीट नव्हता आणि शेंडाही नीट नव्हता. आणि असं जगद्गुरु तुकोबारायांचं ते घर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे राहण्यासाठी घर नाही पण तुमच्या आमच्याकडे राहण्यासाठी घर आहे. आता बघा, राहिले शेवटचे 2 मुद्दे. एक आहे मान आणि दुसरा आहे धन. आपण धनाचे प्रत्येकाकडे पैसे आहेत, प्रत्येकाकडे धन आहे, प्रत्येकाकडे सोनं नाणं आहे पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे धन देखील नाही. जगद्गुरु तुकोबारायांकडे धन सुद्धा नव्हतं. तुमच्या आमच्याकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे. कोणाकडे लाखोत आहे, कोणामध्ये करोडो रुपयाचा पैसा आपल्याकडे आहे. पण ऐका, साधू संतांकडे पैसा सुद्धा नव्हता. अहो, देवानी स्वतः येऊन तुकोबारायांना म्हणलं, तुकोबाराया तुम्हाला मी धन देऊ का? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा नको, आम्हाला धन नको, आम्हाला काय पाहिजे? तुकोबाराय म्हणतात नलगी धन संपदा. एवढाच विषय घ्या. नलगे मुक्ती धन संपदा. जगद्गुरु तुकोबारायांना धनही नको आणि संपदाही नको. पण ऐका, तुमच्या आमच्याकडे ते आहे, साधू संतांकडे नाही. तुम्हाला सर्वांना हा संसार करत असताना मान मिळतो. मान मिळतो का नाही मावल्या? माता मावल्या, पुरुष मंडळी, मान मिळतो का नाही? बघा, जर लक्षात येत नसेल मान कुठं मिळत असतो तर मी लक्षात आणून देतो. बघा, जर मान कुठं भेटतात हे जर बघायचं असेल तर एखाद्या वेळेला कोणाच्या तरी लग्नामध्ये जाऊन बघायचं किती मान असतात तिथं. असतात की नाही? किती मान असतात? नवरा आणि नवरीच्या पाठीमागे थांबायचा मान नवरीचा मामा, नवरीच्या मागे नवरदेवाचा मामा, नवरदेवाच्या मागे असा मान सुद्धा नव्हता. अहो, मान सन्मान करणं तर सोडून द्या पण जगद्गुरु तुकोबारायांचा मान न करता त्यांचा अपमान कसा करता येईल याचा प्रयत्न गावातील लोक करत होते. बघा, तुकोबाराय म्हणतात कोपला पाटील आता मज भीक कोण घाली. जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान करायचं ठरवलं आणि अपमान करण्यासाठी काय करावं? जगद्गुरु तुकोबाराय भजन करत डोंगरावरती बसलेले असताना जगद्गुरु तुकोबाराय एका स्त्रीला धाडलं, सांगितलं जा जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकाकडे जा आणि त्याच्याकडे जाऊन शरीर सुखाची मागणी तू घाल. आणि मग ती स्त्री गेली जगद्गुरु तुकोबारायकडे मागणी घालते, माझ्या शरीर सुखाची मागणी पूर्ण करा. आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आई होतो माते आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. बघा, जगद्गुरु तुकोबाराय
तुकोबारायांना मान तर लोकांनी दिलाच नाही, उलट अपमान करण्याचे प्रयत्न मात्र भरपूर केले. जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देण्याचा प्रयत्न गावातील लोकांनी भरपूर केला. ऐका, तुकोबाराया सकाळ सकाळच्या वेळी रोज पहाटे 4 वाजता उठून काकडा आरती करत भजन करत ते डोंगरावरती जायचे. आणि मग रोज सकाळ सकाळी उठून काकडा आरती करत डोंगरावरती जायचे. एके दिवशीचा वेळ होता, त्या गावातील सगळ्या लोकांनी मीटिंग बसवली. मीटिंग मध्ये असं ठरवलं, उद्या त्या जगद्गुरु तुकोबारायला, त्या तुक्याला मला त्रास द्यायचा आहे. कसा त्रास द्यायचा आहे? त्यांनी जगद्गुरु तुकोबाराया ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यावरती एका माऊलीचं घर होतं. त्या माऊलीला बोलवून आणलं आणि त्या माऊलीला असं सांगितलं, बाई तू एक काम कर, हा जगद्गुरु हा तुक्या रोज तुझ्या घरासमोरून जातो, उद्याही सकाळी तो तुझ्या घरासमोरून जाईल. तू एक काम कर, आता रात्री झोपत असताना सुंदर असं बोगण्यामध्ये किंवा एखाद्या हंड्यामध्ये रात्री झोपत असताना पाणी ठेव. सकाळपर्यंत ते पाणी उकळी मारेल. जर जास्तच पावर असली तर अर्ध होईल उकळी मारून आणि मग पहाटेच्या वेळी हा तुका तुझ्या घरासमोरून निघाला, तू एक काम करायचं, ते उकळत असलेलं पाणी घ्यायचं आणि त्या तुकाच्या अंगावरती टाकायचं. माऊलीला सांगितल्याच्या नंतर त्या माऊलीला सांगितलं मला काय मिळेल? धन दिलं. आणि धन दिल्याच्या नंतर ती पुन्हा घराकडे आली. संध्याकाळच्या वेळेला मोठा हंडा भरून पाणी ठेवलं आणि मोठा हंडा भरून पाणी ठेवल्याच्या नंतर ती माऊली झोपली. बघता सकाळ उजळली. पहाटेची वेळ आणि पहाटेच्या वेळी जगद्गुरु तुकोबाराया सुंदर अशा प्रकारे उठले. स्नान संध्याविधी सगळी काही केली आणि केल्याच्या नंतर गळ्यामध्ये विणा घातला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. जगद्गुरु तुकोबाराया काकडा आरती करत घरामधनं बाहेर निघाले. जगद्गुरु तुकोबाराया मस्त असं भजन करत होते. उठा उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडापादी दाटला. मस्त असं भजन करत जगद्गुरु तुकोबाराया जात होते. जात असताना या माऊलीनं आवाज ऐकला. माऊली गपकन उठली. ते गरम पाणी बकेटामध्ये घेतलं. जगद्गुरु तुकोबाराया बघता चालत माऊलीच्या घरासमोर आले. जगद्गुरु तुकोबारायांना पाहिलं आणि पाहताच क्षणी त्या माऊलीनं ते बकेट उकळत असलेल्या पाण्याचं बकेट उचललं आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या अंगावरती टाकून दिलं. आणि अंगावरती ते उकळत असलेलं पाणी टाकल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्या माऊलीला दोष दिला नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी गावातल्या व्यक्तींना दोष दिला नाही. जगद्गुरु तुकोबारायांना त्रास झाला आणि त्याच वेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला आवाज दिला.
जळू माझी काया लागला वनवा जळू माझी काया लागला वनावा तावरे केशवा माया पादावरे केशवा माय बापा. जगद्गुरु तुकोबार यांनी त्या माऊलीला दोष दिला नाही, जगद्गुरु तुकोबार यांनी गावातल्या व्यक्तींना दोष दिला नाही, जगद्गुरु तुकोबार यांनी देवाला हाक मारली. अरे परमेश्वरा माझा देह माझी काया ती जळायला लागली, तू धाव परमेश्वरा तू धाव. बघा हे उदाहरण तुम्हाला का सांगितलं तर मला या उदाहरणात तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की तुमच्या आमच्या जीवनामध्ये मान सन्मान आहे आणि साधू संतांच्या जीवनामध्ये मान सन्मान नाही. पण एवढं बघा तुमच्या आमच्या जीवनामध्ये अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, मानही आहे आणि धनही आहे. पण जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनामध्ये अथवा साधू संतांच्या जीवनामध्ये अन्नही नाही, वस्त्रही नाही, निवाराही नाही, मानही नाही आणि धनही नाही. त्यापैकी कोणतीच गोष्ट जगद्गुरु तुकोबार किंवा अथवा साधू संतांकडे नसताना ते साधू संत ते जगद्गुरु तुकोबार म्हणतात आम्ही सुखी आहोत. सुखी तुम्ही आम्ही म्हणू शकता का? तुमच्या आमच्याकडे सगळं काही आहे पण तुम्ही म्हणाल का मी सुखी आहे म्हणून? जो दे केसो सुखिया कोई नाही रे. प्रत्येक जण दुःखी आहे, दुःखी सुखी कोणीच नाही. जर सुखी कोण असेल तर ते म्हणजे साधू संत. एके ठिकाणी म्हणतात ना सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. कोणतीच गोष्ट नसताना जगद्गुरु तुकोबार म्हणतात आम्ही सुखी आहोत. सुखी आणि मग सुखी आहोत सुखी म्हणत असताना बहुतेक गावातल्या काही लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना विचारावं जगद्गुरु तुकोबार तुमच्याकडे काहीच नसताना तुम्ही कसे सुखी आहात? आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबार यांनी त्यांना सांगितलं आणि परमार्थामध्ये जगत असणाऱ्या साधू संतांकडे काहीच नसताना ते सुखी का आहे? तर त्यांच्या मुखामध्ये त्यांच्या इच्छेनुसार काय आहे? भगवान परमात्म्याचं नाम आहे. नाम आपुलिया इच्छा करू कदा रोड
करू गदारोळ म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण त्या नामाचा काय करू, उच्चार करू. आणि त्या नामाच्या उच्चाराचा एवढा महिमा आहे, एवढा महिमा आहे की नामाचा एवढा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या नामाच्या महिमा एवढा आहे की त्या नामामुळे आम्हाला सुख मिळतं. सुख जगद्गुरु तुकोबाराय किती सुखी येतो, किती सुखी जगद्गुरु तुकोबाराय. तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला सुख कधीच मिळत नाही, पण जगद्गुरु तुकोबाराय 24 तास सुखीच आहे. सुखी किती सुखी येतो जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांना झोपण्यासाठी सुद्धा सुखाचीच गादी आहे. सुखाचे शेजारी पहुडेही ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला झोपण्यासाठी सुद्धा सुखाचीच गादी आहे. बरं झोप झाली, जगद्गुरु तुकोबाराय उठले. आता उठल्याच्या नंतर आंघोळ करण्यासाठी आनंदाचे डोही आनंद. तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराय किती सुखी सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात झोपेसाठी सुद्धा सुखाचीच गादी आहे, उठल्याच्या नंतर आंघोळीसाठी सुद्धा सुखाचीच आनंदाचे डोही आनंद तरंग. आंघोळीसाठी सुद्धा आनंदच आहे. आंघोळ झाली, आता लेवण्यासाठी वस्त्र कपडे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तुकोबारायांना लेवण्यासाठी सुद्धा काय आहे, सुखाचेच कपडे. आता सुख झालं, आता जेवण करायचंय, कपडे लेवणं झालं, आता जेवायला बसले. आणि जेवत असताना सुद्धा जेवणामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय सुखच खातात. तुका म्हणे आम्ही खातो सुखाचे. जगद्गुरु तुकोबाराय जेवण करत असताना सुद्धा सुखाचेच लाडू खातात. बरं आता सगळं काही झालं, जेवणही झालं, पोटही भरलं. आणि मग पोट भरल्याच्या नंतर काय, पोट भरलं मग आता जगद्गुरु तुकोबारायांना काय आली, ढेकर आली. ढेकर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या ढेकरामध्ये सुद्धा काय आहे, आनंद आहे. तेची येतात ती ढेकरे आनंदाची. इथपर्यंत सुख आहे. सुख पण ते सुख तुम्हाला आम्हाला का मिळत नाही, मला सुख का मिळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सुख का मिळत नाही, साधू संत का सुखी आहेत. त्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनातले दोन गोष्टी काढून टाकले. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनातल्या दोन गोष्टीला बाहेर केलं, त्या दोन गोष्टीला हाकलून लावलं. मग त्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांना सुख मिळतं. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, एक आहे चिंता आणि दुसरी आहे भीती. एक आहे चिंता आणि दुसरी आहे भीती. या दोन गोष्टी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमच्या आमच्या जीवनातल्या काय झाल्या पाहिजे, निघून गेल्या पाहिजे. मग मला सांगा, तुम्हाला आम्हाला चिंताही आहे आणि भीतीही आहे. 24 तास तुम्हाला आम्हाला चिंता आहे आणि 24 तास तुम्हाला आम्हाला भीती सुद्धा आहे. तुम्हाला आम्हाला जगण्याची चिंता आणि मरणाची भीती आहे का नाही मावलं, आहे का नाही पुरुष मंडळी. तुम्हाला मला एवढी चिंता आहे, एवढी चिंता आहे. आता तुम्ही इथं बसलेल्या ठिकाणी फ्रेश बसले, ठीक आहे. तुम्हाला मला चिंता नाही का, तुम्हाला चिंता कशाची सांगू का. आता इथं जाऊन घरी जाऊन झोपणार, सकाळ सकाळी उठल्या बरोबर लगेच डोक्यामध्ये विचार येतो, लगेच डोक्यामध्ये चिंता येते. कोणती चिंता येते, आज भाजीला काय करावं, येते की नाही मावल्या. हेच तुकोबारायांच्या भाषेत सांगू का, नित्य उठून या उठल्याच्या नंतर खाण्याची चिंता तुम्हाला आम्हाला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या आमच्या जीवनामध्ये चिंता आणि भीती या दोन गोष्टी आहेत. तुकोबाराय म्हणतात या दोन गोष्टी जोपर्यंत तुम्हाला आम्हाला सोडून जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला किती भगवान परमात्म्याचा नामघोष केला तरीही ते भेटणार नाही. बघा तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो, गुरुरे बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे. इतकं सुंदर ते बाबा उदाहरण द्यायचे. बघा एक सुंदर असं गाव होतं, त्या गावामध्ये जुन्या काळामध्ये गावामध्ये पाणी पिण्यासाठी आड राहायचं. बघा आड समजत का तुमच्या इकडं, विहीर आहे ना. आणि मग त्या विहिरीचं पाणी गोड राहत होतं खूप. आणि मग त्या एका विहिरीचं पाणी सगळेजण गावकरी सगळेजण पित होते. त्या गावामध्ये सुद्धा एक विहीर होती, त्या विहिरीचं पाणी खूप गोड होतं. आणि मग विहिरीचं पाणी खूप गोड असताना त्या गोड पाण्याचा स्वाद त्या गावातले सगळेजण घ्यायचे, गावातले सगळेजण त्याच विहिरीचं पाणी प्यायचे. पण एके दिवशी असं झालं की दोन कुत्री भांडण करत 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 त्या विहिरीच्या जवळ आली. ती कुत्री होती 4 पायाची, होती 4 पायाची. आणि मग ते 4 पायाचे कुत्रे भांडण करत 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 त्या विहिरीच्या जवळ आले. विहिरीच्या जवळ आल्याच्या नंतर भांडण करत करत असताना एका कुत्र्याचा पाय निष्ठला. आणि बघता बघता एका कुत्र्याचा पाय निष्ठला. ते कुत्र विहिरीत पडत होतं. पडत असताना एकटं पडलं नाही, त्याला घेऊन पडलं. ते दोनही कुत्रे त्या पाण्यात पडले. बघता बघता एक दिवस ओलांडून गेला. दुसऱ्या दिवशी पाण्याचा काय लागला, वास यायला लागला. कारण पाण्यात पडलेली 2 कुत्रे सडून गेली होती, सडून. बघा तुम्ही कधी लक्ष करा,
भांडण करणारी कुत्री सडतच असतात. आता ती 4 पायाची तो असवा ती मी म्हणणार नाही, तुमचं तुम्ही म्हणून घ्या. ती 2 कुत्री सडून गेली आणि मग ते 2 कुत्रे सडल्याच्या नंतर गावकरी आले, पाणी घ्यायला लागले. घेत असताना बघतात तर का पाण्याचा वास येतो. काय करावं काय करावं काय करावं काय करावं. गावामध्ये मीटिंग बसवली आणि मीटिंग बसवल्याच्या नंतर सगळेजण म्हणायला लागले, बाबा आपल्या नदी आपल्या विहिरीचं पाणी काय झालंय काय माहिती, पाण्याचा वास येतोय. आणि पाण्याचा वास येतोय म्हटल्याच्या नंतर एक माझ्यासारखा मुलगा होता. आता दुसऱ्याला कुणाला थोडीच म्हणावं, दुसऱ्याला कशाला म्हणावं, माझ्यावरच घेतो. माझ्यासारखा 150 होता आणि मग 150 बसलेला असताना तो उठला आणि उठून म्हणायला लागला, एक काम करा, पाण्याचा वास जावा असं जर वाटत असेल तर बिदरला जा आणि बिदरला आपल्या भालकीला जाऊन काय करा, अत्तरच्या बाटल्या आणा. अत्तरच्या बाटल्या आणून त्या विहिरीत टाका. अत्तरच्या बाटल्या आणून विहिरीत टाका म्हटल्याच्या नंतर मीटिंग संपली. सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे, जसं तुम्ही म्हणता तसं करू. लगेच एकाला गाडीवर बसवलं, सांगितलं जा तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन बालकीला जाऊन काय करा, अत्तरच्या बाटल्या आणा. एक मुलगा गेला आणि गेल्याच्या नंतर मस्त असेल जिथं परफ्यूम भेटणार, जिथं अत्तर भेटतो तिथे गेला. तिथे घेतल्याच्या नंतर हा अत्तर गोळा करायला लागला. मोगऱ्याचं, गुलाबाचं, पुन्हा कशाचं असतं, आदिल कादरी हे की नाही, पुन्हा आणखीन कोणते असतं बाबा मला काय माहिती नाही, मी काही दावत नाही. शब्द एवढे असतात ते ऍड मध्ये दाखवतो कोणतं अभी तो फॉक चल रहा फॉक है की नाही. हे एवढे अत्तर शेंट सगळं काही मोठी पिशवी भरली. पिशवी भरून आणल्याच्या नंतर गावात आणला, सगळ्याची टोपणं काढली आणि सगळे अत्तर सगळे शेंट त्या पाण्यामध्ये टाकले. आता तुम्ही मला सांगा, तेवढे अत्तर तेवढे शेंट पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्या पाण्याचा वास गेला असेल का? नाही. बरं, एक दिवस काहीच वाटलं नाही कारण शेंटचा वास येत होता. दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी बघितलं तर काय आणखी पाण्याचा वास येत होता. पुन्हा मीटिंग बसली. पुन्हा मीटिंग बसल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी विचार केला, शेंट टाकलं, अत्तर टाकलं, पण पाण्याचा वास गेला नाही, काय करावं. लगेच एक जण उभा टाकल्याच्या नंतर तो म्हणायला लागला, मला माहिती होतं पाण्याचा वास जाणार नाही, पण हा बोलला म्हणून मी बोललो नाही. आणि मग आता माझा ऐका, एक काम करा, आपलं पाणी पापी झाले पापी. तुम्ही एक काम करा, या भारतामध्ये जेवढे काही तीर्थस्थान आहेत, तीर्थस्थान त्या सगळ्या तीर्थस्थानी जा. तिथं नद्या, तिथं कुंड, जे काही असेल तिथलं तीर्थक्षेत्रातलं पाणी आणा आणि मग पाणी आणून या तुमच्या विहिरीमध्ये टाका. नक्कीच या विहिरीचं पाप धुवून जाईल. ठीक आहे, मीटिंग संपली. आता त्या ठिकाणी गावातल्या 25-30 जणांना गोळा केलं. एकाला धाडलं काशीला, कोणती नदी? गंगा. एकाला धाडलं अयोध्येला, कोणती नदी? शरयू. एकाला धाडलं वृंदावनाला, यमुना. एकाला धाडलं आपल्या आळंदीला, एकाला धाडलं पंढरपुराला. सगळेजण जिकडं तिकडे गेली. जिकडं तिकडे गेल्याच्या नंतर प्रत्येकाने ज्या ज्या ठिकाणी जाऊन ज्या त्या ठिकाणचं पाणी भरून घेतलं, बाटल्या भरून घेतल्या. परत आल्याच्या नंतर गावातल्या सगळ्या जणांनी मिळून बाटल्याच्या टोपणं काढली आणि तेवढं पाणी सगळं त्या विहिरीमध्ये टाकलं. मला सांगा, त्या विहिरीचं पाणी, त्या पाण्याचा वास गेला असेल का? नाही. बघा, त्या दिवशी सुद्धा पाण्याचा वास गेला नाही. पुन्हा मीटिंग बसली. पुन्हा मीटिंग बसल्याच्या नंतर पुन्हा एक जण उठला. तो म्हणायला लागला, मला माहिती होतं याच्या नाही वास जाणार नाही, पण मी काय म्हटलो नाही. बघा, तीर्थस्थानाला स्नान केल्याच्या नंतर आपलं पाप जातं हे खरंय, पण ऐका, तीर्थस्थानाला स्नान घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्या पाण्याचा वास गेला नाही. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या पाण्याला लय जास्त पाप झाले. काय झाले? लय जास्तच पाप झाले. मग एक काम करूया, तो म्हणायला लागला, तो जरा हरिपाठ वगैरे करणारा होता आणि मग हरिपाठातली त्याला एक ओळ आठवली. हरिपाठामध्ये महाराज म्हणतात, नामसंकीर्तन आणि जळतील पापे. किती मोठं पाप असलं तर कशाला जळून जातं? नामसंकीर्तन. आणि मग मस्त असा मंडप टाकला. मंडप टाकल्याच्या नंतर दिवसभर माता माऊलीकडं, रातभर पुरुष मंडळीकडे असं 3 दिवस 3 रात्र भजन केलं. कसं केलं? मी पुढे म्हणतो माझ्या पाठीमागं, तुम्ही म्हणणार की नाही? हा, म्हणा, टाळ्या वाजवा, भजन म्हणा. हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी.
हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वाह वाह जय जय राम कृष्ण हरी जगद्गुरु तुकोबा आपला आहे का आपला कोणता विषय चालू होता हा भजन भजन चालू होता ना मी विसरलो बघा तुम्ही सुंदर इतकं सुंदर भजन केलं की तुमच्या भजनानं मी विसरून गेलो काय सांगत होतो आपला विषय चालू होता की त्या नदी आपल्या त्या विहिरीच्या किनाऱ्यावरती मस्त असं मंडप टाकून माता मावळ्या दिवसभर आणि पुरुष मंडळी रातभर जसं तुम्ही इथं भजन केलं तसं ते तिथं भजन करत होते तुम्ही सगळ्यांनी एवढं सुंदर भजन केलं एवढं सुंदर भजन केलं की ऐका त्यांनी सुद्धा एवढं सुंदर भजन केलं मग तेवढं सुंदर भजन केल्याच्या नंतर नामसंकीर्तन केल्याच्या नंतर त्या पाण्याचा वास गेला असेल का हा नाही गेला नाही मग त्या गावामध्ये काही चांगले व्यक्ती होते आणि मग आता समजा त्या गावच्या ठिकाणी आपलंच गाव घ्या हा आपल्या गावामध्ये तेवढं सगळं केलं पण पाण्याचा वास गेला आणि ही सगळं काही आमच्या काकाला कळालं तुमची भागवत कथा ऐकताना तुम्ही सांगितलं होतं की आपलं भागवत श्रवणाने किती जरी मोठं पाप असलं तरी ते पाप काय होतं निघून जातं धुंदुकारी सारखा एवढा मोठा पापी जो पिशाच योनीमध्ये गेला होता जो प्रेत झाला होता त्याला सुद्धा भागवत श्रवणाने काय मिळाली मुक्ती मिळाली काकाने मला फोन लावला का महाराज आमच्या गावात भागवत कथा करायची मी सांगितलं काका काय काम आहे म्हणजे काय निमित्त आहे काकाने सांगितलं ते काही विचारू नका आल्यानंतर सांगतो दुसऱ्या दिवशी मी तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना विचारलं बाबा भागवत कथा करायची म्हणतात ठीक आहे नियोजन वगैरे सगळं काही झालंय मग आता भागवत कथा मी करतो पण भागवत कथा नेमका काय निमित्ताने सांगा आता तुमच्या आमच्या इथं हा अखंड हरिनाम सप्ताह गणपती बाप्पाच्या निमित्तानं चालू आहे की नाही गणपती बाप्पाचं मंदिर आहे म्हणून चालू आहे तिथं मंदिरही नव्हतं मग त्यांना विचारलं कशा निमित्त आहे गावातले सगळेजण गोळा झाले त्यांनी मला सांगितलं महाराज तुम्हाला खरं खरं सांगतोय का एक 8 दिवसाखाली आमच्या गावामध्ये या विहिरीमध्ये 2 कुत्रे पडलेत कुत्रे काय पडलेत कुत्रे आणि मग ते 2 कुत्रे पडून सडून गेलेत आणि सडल्यामुळे आमच्या पाण्याचा काय येतोय वास येतोय आणि बहुतेक आमचं पाणी पापी झालं असेल म्हणून तुम्हाला इथं काय करायला बोलवलंय कथा करायला मी त्यांना सांगितलं ठीक आहे बाबा तुमचं पाणी आता आपण
खराब झालेलं वास येत असणारं पाणी मी गोड करतो. पण त्यांना एक विचारलं, पाणी वास येते असं म्हणतात, त्याचा अर्थ असा असेल की तुम्ही त्या कुत्र्यांना काढलं नसेल. त्यांना विचारलं, तुम्ही त्या कुत्र्याला काढले का? त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणायला लागले, आम्ही त्या कुत्र्याला काढलंच नाही. मग मला सांगा, त्या ठिकाणी भागवत केलं, त्या ठिकाणी रामायण केलं, त्या ठिकाणी शिवमहापुराण केलं, 8-8 दिवसाचे काय चातुर्मास जरी त्या ठिकाणी केलं तरी त्या पाण्याचा वास जाईल का? जोपर्यंत ते 2 कुत्रे त्या पाण्यातून काढल्याशिवाय, आहे का नाही, जोपर्यंत 2 कुत्रे पाण्यातून बाहेर काढल्याशिवाय पाण्याचा वास जाणार नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनातले चिंता आणि भीती नावाचे 2 कुत्रे बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार विठ्ठल. चिंता आणि भीती या 2 गोष्टी काढल्याशिवाय तुम्हाला आम्हाला सुख मिळणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, चिंता आणि भीती तुमच्या आमच्या जीवनातली काय झाली पाहिजे, निघून गेली पाहिजे. आपल्या तुम्हाला मला एवढी चिंता आहे, एवढी चिंता आहे. किती चिंता आहे बघा. गुरुवर्य बाबांच्या मी तुम्हाला सगळं जेवढं काही सांगितलं, गुरुपरमहंस सच्चिदानंद आपले गोरक्षनाथ बाबा असतील, त्यांच्या मुखातून ऐकलेले हे शब्द आणि मग त्यांच्या मुखातून ऐकलेले शब्द तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो बरं का. ऐका, एक उदाहरण इतकं सुंदर होतं. त्या उदाहरणामध्ये बाबा म्हणायचे, एक राजा होता. राजा, त्या राजाकडे एवढी संपत्ती होती, एवढी संपत्ती होती, एवढी संपत्ती की त्या संपत्तीला काही गणित नव्हतं. एवढी संपत्ती होती. पण एके दिवशी राजाला असं, राजाच्या मनामध्ये असा विचार आला, आपण आपल्याकडे नेमकं संपत्ती आहे किती तरी बघावं तरी, आहे की नाही, आहे किती हे बघावं तरी. म्हणून राजाने प्रधानाला बोलावलं, सांगितलं तुम्ही एक काम करा, आपल्याकडे धन किती आहे याचं गणित करा मला सांगा. प्रधान आले. प्रधानांनी कॅल्क्युलेटर घेतलं, खटखट खटखट बटन दाबून जेवढं धन आहे तेवढं धन मोजलं. पण कॅल्क्युलेटरचे आकडे संपले, पण या राजाचं धन संपलं. एवढं धन या राजाकडे होतं. प्रधान जाऊन राजाला म्हणायला लागले, राजे तुमच्याकडे एवढं धन आहे, एवढं धन आहे, कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा आकडे बसत नाही. थोडक्यामध्ये सांगू, तुमच्याकडे एवढं धन आहे, इथून पुढे तुमच्या 8 पिढ्या बसून खातील एवढं धन तुमच्याकडे आहे. मग एवढं धन तुमच्या आमच्याकडे आहे म्हटल्याच्या नंतर आता राजाला आनंद व्हायला पाहिजे. राजा म्हणायला पाहिजे, मला एवढं धन माझ्याकडे आहे, आनंद व्हायला पाहिजे. पण राजाला आनंद न होता राजाला चिंता वाटायला लागली. राजा म्हणायला लागला, फक्त 8च पिढ्या बसून खातील, 9व्या पिढीचं काय होईल? राजाला काय वाटायला लागली? चिंता. आता प्रधानही हुशार होता. प्रधानजींनी सांगितले, एक काम करा राजे, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या 9व्या पिढीचं काय होईल तर एक काम करा, इथं डोंगरावरती एक साधू येऊन बसले, त्यांना विचारा, ते नक्कीच सांगतील तुमच्या 9व्या पिढीचं काय होईल. साधूला घेतलं, आपलं प्रधानजींना घेतलं आणि राजे निघाले. पण जात असताना राजाच्या लक्षात आलं की साधू संतांकडे, देवाकडे जात असताना खुल्या हाताने जायचं. लगेच आपल्या सैनिकांना बोलावलं आणि मोठमोठे टोपले भरून एक सफरचंदाचं, एक केळीचं, एक चिक्कूचं, जेवढे फळ त्या राज्यामध्ये उपलब्ध होते तेवढे सगळे फळं घेतली आणि तेवढे सगळे फळं घेऊन त्या साधूकडे, त्या संतांकडे राजा गेला. राजा जाऊन त्या ठिकाणी समोर बसला. समोर बसल्याच्या नंतर त्या फळाचे टोपले ठेवले आणि ठेवल्याच्या नंतर राजा म्हणायला लागला, हे प्रभू, हे संत महात्मे उठा. साधू ध्यानामध्ये होते. साधूने डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर पाहिलं, समोर राजा येऊन बसलाय आणि राजा येऊन बसल्याच्या नंतर त्या फळाकडे पाहिलं आणि माझ्यासारखा जर राहिला असता तर आपल्या शिष्याला बोलवून घेतला असता, ते सगळे घरात घेतले असते, आहे की नाही. पण ते ऐका, ते साधू होते, ते संत होते, त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी सांगितलं, राजे की काय? राजाने सांगितलं, तुम्हाला खाण्यासाठी फळ आहेत, फळ तुम्हाला खाण्यासाठी फळ आहेत. म्हणजे साधू म्हणायला लागले, फळ पाहिले. फळ पाहिल्याच्या नंतर साधू म्हणायला लागला, राजे कशासाठी आणलेत? साधू राजा म्हणायला लागला, प्रभू तुम्हाला खाण्यासाठी फळ आणलेत आणि तुम्हाला खाण्यासाठी फळ आणलेत म्हटल्याच्या नंतर त्या साधूने, त्या संतांनी सांगितलं राजाला, राजा हे फळ मला नको, ते तू घेऊन जा. घेऊन जा म्हटल्याच्या नंतर साधू राजा म्हणायला लागले, का तुम्ही फळ का घेत नाही? त्यावेळेस साधू म्हणायला लागले, माझं जेवण झालंय आणि सकाळी माझं जेवण झालं असल्या कारणानं आता मला याची गरज नाही, तू हे घेऊन जा. आणि त्यावेळेस राजा म्हणायला लागला, सकाळी जेवण झालंय संध्याकाळी तर लागलच की नाही,
मग संध्याकाळसाठी ठेवून घ्या. बरं संध्याकाळचं जरी असलं तर उद्या तरी लागेल, परवा तरी लागतील, ठेवून घ्या. साधूनं सांगितलं, राजा मी सकाळचं पोट भरल्याच्या नंतर संध्याकाळची चिंता करत नाही. एकदा माझं सकाळी पोट भरलं की संध्याकाळची चिंता करत नाही. राजानं टोपले उचलले आणि राजा जायला लागला. आता मला सांगा, राजा जायला लागला पण राजाच्या मनात जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर राजाला भेटलं का? ऐका, भेटलं. तुम्हाला कसं भेटलं सांगतो. राजाने टोपले उचलले, राजा टोपले घेऊन जायला लागला आणि जात असताना साधूनं विचारलं, राजे तुम्ही तर कशासाठी आले होते ते तर सांगा. राजानं सांगितलं, मी ज्या कामासाठी आलो होते ते काम झालं. साधूनं सांगितलं, काम झालं ठीक आहे, पण नेमकं काय होतं ते तर सांगा, म्हणजे आम्हालाही कळावं लागेल. तुम्हाला कळालं नाही की नाही? तसं साधूलाही कळालं नाही. साधू म्हणायला लागले, काय काम होतं ते सांगा. त्यावेळेस राजा म्हणायला लागला, माझ्या मनामध्ये असा प्रश्न होता, माझ्याकडे एवढं धन आहे, एवढं धन आहे की माझ्या 8 पिढ्या बसून खातील, पण मला 9व्या पिढीची चिंता होत होती. आता इकडे तुमच्याकडे येऊन तुम्हाला बघतो तर काय, ज्याला सकाळचं खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळची चिंता नाही, मी त्याला 9व्या पिढीची चिंता कसं विचारू? है की नाही? ज्याला चिंता नसते तोच खरा साधू असतो. एके ठिकाणी म्हणतात बघा, काहीतरी प्रमाण आहे, फकीर होकर फिकीर करता है वो भी साला गद्दा है. एके ठिकाणी कबीरदास महाराज म्हणतात, फकीर होऊन फिकीर करतो, हट साला तू गधा आहेस गधा. मी म्हणत नाही, कबीरदास महाराज म्हणतात, जर फकीर होऊन फिकीर करत असेल तर तो संत नाही, तर तो साधू नाही. साधू संतांना चिंता नसते, चिंता. आता चिंता नसते, मग साधू संतांना ज्या प्रकारे चिंता नसते त्या प्रकारे भीती सुद्धा नसते. एके ठिकाणी तुकोबाराया स्वतः म्हणतात बघा, होय नाही. त्रैलोकी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही हरीचे दास आहोत आणि आम्ही दास असल्या कारणाने आम्हाला चिंता आणि भीती नाही. हे मी म्हणत नाही, हे जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात अभंगाच्या दुसऱ्या Thank you.
चिंता नाही आम्हा दासांना चिंताही नाही आणि भीती नाही. चिंता नाही, भीती नाही, त्याचं कारण काय असेल? तुकोबा या चरणामध्ये म्हणतात, म्हणून मी चिंता नाही आम्हा कोणाला नाही चिंता? दासांना नाही चिंता. दासांना, जे दास आहेत त्यांना चिंता. आता दास कोण कोण? बघा, आपण प्रत्येक जण या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला प्रत्येक जीव कोणीतरी कोणाचा तरी काय आहे? दास आहे. दास प्रत्येक जण कोणाचा तरी दास आहे आणि प्रत्येक जण कोणाचा तरी दास आहे. पण जगद्गुरु तुकोबराया अथवा साधू संत देवाचे दास आहेत आणि तुम्ही आम्ही बघा, साधू संत देवाचे दास आणि तुम्ही देवीचे. देवीचे. बघा, साधू संत देवाचे, तुम्ही देवीचे. इथं आलेला प्रत्येक पुरुष, नाही पुरुष म्हणायचं नाही कारण पुरुषामध्ये मी येतो, पुरुष नाही, इथं आलेला प्रत्येक नवरा, नवरा, इथं आलेला प्रत्येक नवरा हा नवरीचा काय आहे? दास आहे. दास. बघा, इथं आलेला प्रत्येक नवरा नवरीचा दास आहे. फक्त पुरुष म्हणलं असतं तर मग त्याच्यामध्ये मीही आला असतो, हेही आले असते, हेही आला असता, तोही आला असता. ज्यांचं लग्न झालं नाही ते आले असते, पण ज्यांचं लग्न झालं नाही ते कुणाचे दास आहेत, है की नाही? आपण तर नाही बघा कोणाचा दास. कोणाचा दास नाही, बायकोचा दास नाही. बायकोचा असं वाटलं की आपल्या राज्यामध्ये जेवढे काही बायकोचे दास आहेत त्या सगळ्यांना एकीकड करायचं आणि जेवढे काही बायकोचे दास नाहीत त्या सगळ्यांना एकीकड करायचं. अलग अलग दोन पार्टी करायची. राजाने विचार केला कसं करावं. राजाला युक्ती सुचली, एक काम करूया, एका टोपल्यामध्ये सफरचंद भरून ठेवूया आणि एकीकडे घोडे बांधून ठेवूया आणि गावामध्ये अशी दौंडी पेटवली. राजानं शर्यत ठेवली. तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी या, राजमहालामध्ये या. गावातले सगळेजण राजमहालामध्ये आले आणि आल्याच्या नंतर राजाने सांगितलं, इकडे बघा, लक्ष द्या, आपल्या गावामध्ये एक शर्यत होणार आहे. जो आपल्या बायकोचं ऐकतो त्याला बाजूला करायचंय आणि जो आपल्या बायकोचं ऐकत नाही त्याला बाजूला करायचे. दोन भाग करायचे. एका टोपल्यामध्ये सफरचंद ठेवले, एकीकडे घोडे बांधलेले. तुम्ही एक काम करा, जो पुरुष बायकोचं ऐकत नाही त्यांनी घोडं न्यायचं आणि जो पुरुष बायकोचं ऐकतो त्यांनी सफरचंद न्यायचे. आता तुम्ही सांगा, जास्त गर्दी कुणीकडे झाली असेल? घोड्याकडे की सफरचंदाकडे? घोड्याकडे कावर नाही? बायको मारती म्हणून. बघा, घोड्याकडे गर्दी लागली नाही. जो तो यायचा सफरचंद घेऊन जायचा. राजाला चिंता वाटायला लागली, आपल्या राज्यामध्ये एकही असा वीर पुरुष नाही का की जो आपल्या बायकोला घाबरत नाही, भेट नाही. सगळ्यात शेवटी संध्याकाळच्या वेळेला राजा थकून गेला आणि थकून गेल्याच्या नंतर एक असा जाडा गडी होता, उंचही होता, जाडही होता, चांगली मिशा ठेवलेले होते. तो आला, येऊन घोडा सोडायला लागला. घोडा सोडत असताना त्या ठिकाणी राजाने विचारलं, अय बाबा, तू घोडा का सोडतोस? त्याने सांगितलं, मी माझ्या बायकोचं ऐकत नाही. राजाला आनंद झाला, आपल्या राज्यामध्ये एक तरी असाय की तो बायकोचं ऐकत नाही. राजाने सांगितलं, जा घेऊन गेला आणि घेऊन गेल्याच्या नंतर राजाने हातपाय तोंड धुवलं. राजा जेवायसाठी बसला, तेवढ्यामध्ये ते घोडा घेऊन वापस आलं आणि आल्याच्या नंतर मग राजाने विचारलं, काय झालं बाबा, घोडा वापस का बरं आणला? त्यावेळेस त्यानं सांगितलं, घोडा काळा आहे. बायकोनं सांगितलं, पांढरा आणा. राजाने सांगितलं, घोडा ठेव, सफरचंद घे, राजाने सफरचंद दिलं त्याला. बघा, सफरचंद घेऊन तो गेला. तेवढ्यामध्ये प्रधानजी आले. प्रधानजींनी राजाला पाहिलं. प्रधानजींनी राजाला पाहिल्याच्या नंतर राजाला म्हणायला लागले, का हो, तुमचा चेहरा उदास दिसतो. आपल्या राज्यामध्ये एकही बायकोचं न ऐकणारा वीर पुरुष आम्हाला भेटला नाही, आम्हाला मिळाला नाही म्हणून उदास आहात का तुम्ही? राजाने सांगितलं, हो बाबा. मग त्या ठिकाणी प्रधानजींनी सांगितलं, तुम्ही शर्यत ठेवताना एक चुकी केली. घोडी ठेवण्याच्या ऐवजी जर सोनं ठेवलं असतं तर जमलं असतं.
तुम्ही एक काम केलं, घोडं ठेवलं. मला खरं खरं सांगा राजा, घोड्याला आणि महाराजाला सांभाळणं सारखं आहे का? सोपं आहे का? महाराजाला आणि घोड्याला सांभाळणं सोपं नाही. अहो घोड्याला सांभाळणं सोपं नाही, घोड्याला लई खायला लागतं. मग काही जणांनी विचार केला असेल घोड्याला नेऊन तर काय करावं, आपला सफरचंद नेलेलं बरं. तुम्ही सोनं ठेवायला पाहिजे होतं. राजा म्हणायला लागला, माझ्याही मनात तेच होतं, पण राणी ऐकत. प्रधानजींनी सांगितलं ठीक आहे, तुमची राणी ऐकत नव्हती, मग एक काम करा, आता तुम्ही सफरचंद कापून खाता का आखा खाता? राजांनी सांगितलं बापू मी सफरचंद खातो, काळजी करू नको. पण प्रधानजी तुम्ही तर घरला गेले होते आणि तुमची तर ड्युटी संपली होती, तुम्ही सकाळ सकाळी आता ड्युटीवर येणारे, तुम्ही आता का बरं आले? त्यावेळेस प्रधानजी म्हणायला लागले की मीटिंग मला करायची नव्हती, पण बायको म्हणत होती तुम्ही जा. आणि राजाने घोडे का ठेवले होते विचारून या. आता राजा म्हणायला लागला, मग प्रधानजी तुम्ही सफरचंद घेऊन जाता का पाठवून देऊ विठ्ठल? राजाने सांगितलं प्रधानजी तुम्ही मग सफरचंद खाता का घराकडे वाट लावून देऊ? याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जण हा काय आहे, दास आहे. पण संसारिक हे पत्नीचे दास असतात, पण साधू संत संत महात्मे कोणाचे दास असतात? हा प्रभूचे. साधू संत चिंती नाही अस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग साधू संत देवाचे दास असतात. जगद्गुरु तुकोबा एका ठिकाणी किती सुंदर म्हणतात बघा, प्रत्येक नवरा हा बायकोचा दास असतो. मी उगाच तुम्हाला सांगितलं नाही, एके ठिकाणी तुकोबा म्हणतात, काय म्हणतात, बाईलेचा दास पितरासी उदास है ना, भीक भिकाऱ्यास नवे दारा. तुकोबा म्हणतात अशा ज्यांनी जो व्यक्ती आपल्या पत्नीचा दास आहे अशा व्यक्तीच्या तोंडावरती थुंकलं पाहिजे. थुंका थुंकारे त्याच्या तोंडावरी. तुकोबा म्हणतात त्याच्या तोंडावर थुंकलं पाहिजे. कारण जीवन हा पत्नीचा दास होण्यासाठी मिळालं नाही, ते जीवन मिळालं त्या देवाचा दास होण्यासाठी. एके ठिकाणी तुकोबा म्हणतात आम्ही किती भाग्यवान आहोत, आम्ही किती धन्य आहोत, धन्य आम्ही आणि कोणाचे दास झालो? आम्ही जन्माला आलो तर विठ्ठलाचे दास झालो आणि म्हणून आम्हाला चिंताही नाही, भीती नाही. मग तुम्ही आम्ही सुद्धा एक काम करा, त्याच विठ्ठलाचं काय करा, त्याच विठ्ठलाचे तुम्ही सर्वजण सुद्धा दास व्हा. मग त्या विठ्ठलाचे दास व्हा म्हटल्याच्या नंतर तुकोबारांना गावातल्या लोकांनी असं विचारावं, तुकोबारा तुम्ही म्हणता त्या विठ्ठलाला तुम्ही शरण जा, त्या विठ्ठलाचे तुम्ही दास व्हा, मग त्या विठ्ठलाचे नेमके गुण कसे आहेत ते आम्हाला सांगा. आणि त्यावेळेस तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 5 गुण सांगितले. ऐका. आणि भगवान परमात्मा कसा आहे, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणत असताना जगद्गुरु तुकोबारा म्हणतात भगवान परमात्मा भोळा आहे की नाही, भगवान परमात्मा भाविक आहे, भगवान परमात्मा जुना आहे आणि भगवान परमात्मा चांगला आहे. भोळे भाविक हे जुनाट चांगले आणि तसा असणारा भगवान परमात्मा आम्ही आपलासा केला आणि आपलासा केल्या कारणाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख मिळालं. जगद्गुरु तुकोबारा बघा 5 गोष्टी भगवान परमात्म्याविषयी सांगतात. आता त्यापैकी एक गोष्ट जी पहिली आहे, जो पहिलं भगवान परमात्म्याचं रूपाचं वर्णन करतात ते म्हणजे भोळ. तो भगवान परमात्मा भोळा आहे का कसा आहे हे आपण समजून घेतो. भगवान परमात्मा भोळा आहे का? शब्दाला जर पाहिलं तर भगवान परमात्म्याला भोळा शब्द हा जमत नाही, लागू होत नाही. शब्दाचे अर्थ करत असताना 4 प्रकारे केले पाहिजे. 4 प्रकारे. किती प्रकारे? 4 प्रकारे.
एक आहे शब्दार्थ, एक आहे भावार्थ, तिसरा आहे गौणी आणि चौथा आहे व्यंगार्थ. अशी 4 अर्थ करायचे असतात. पहिला आहे शब्दार्थ. देवाला भोळं म्हणा, जमतं का? नाही. देव भोळा आहे का? आणि जर देव भोळा असता तर तुकोबारा म्हटले असते का चतुरा तो शिरोमणी? तो चतुर त्याला म्हटलं असतं का? जर तो भोळा असेल तर त्याला चतुर म्हणता येत नसतं. बघा देव किती चतुर आहे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. देव एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे. महाभारतातली एक गोष्ट आहे बघा. महाभारतातलं एक असं उदाहरण आहे. त्या उदाहरणामध्ये असं सांगितलं जातं की महाभारताचं युद्ध ठरलं आणि मग युद्ध ठरल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे दुर्योधन आणि अर्जुन हे दोघेही भगवान परमात्म्याकडे आले. भगवान परमात्म्याला मागणी घातली. भगवान परमात्म्याने आपलं सैन्य ते नारायणी सेना कुणाला दिली? दुर्योधनाला दिली. आणि भगवान स्वतः अर्जुनाकडे गेले. ही सगळी कथा तुम्ही पाहिलेली आहे, म्हणून मी आता याला जास्त वेळ इथंच घालत नाही. भगवान परमात्मा अर्जुनाकडे आले. सगळी सेना दुर्योधनाला दिली. दुर्योधनाने सगळी सेना घेतली आणि दुर्योधन हा महलामध्ये आला. आणि महलामध्ये आल्याच्या नंतर महलामध्ये येऊन जोरजोराने म्हणायला लागतो की मी नारायणी सेना भगवान परमात्म्याकडे आणली. नारायणी सेना भगवान परमात्म्याकडे आणली, त्या कृष्णाकडे आणली म्हटल्याच्या बरोबर त्या राज्य महलामध्ये, त्या राजसभेमध्ये एक मामा बसला होता. मामा, तुम्ही महाभारत मालिका पाहिली का? पाहिली का? महाभारत मालिकेमध्ये एक मामा होता बघा, असं करत आहे का? त्या मामाचं नाव काय? शकुनी मामा. तो शकुनी मामा आला. शकुनी मामाने विचारलं, अरे बाबा काय म्हणतो तू? नारायणी सेना घेतली आणि कृष्ण तर अर्जुनाकडे गेला. कृष्ण अर्जुनाकडे गेला, तू नारायणी सेना घेतली. त्यावेळी तो मामा म्हणायला लागला, अरे बेटा तू काय केलंस? अरे तुला नारायणी सेना घ्यायचं काम नव्हतं, तुला कन्हैया घ्यायचं काम होतं. अरे कन्हैया घ्यायचं काम होतं म्हटल्याच्या नंतर तो दुर्योधन म्हणायला लागला, मी कन्हैयालाच घेणार होतो, पण कन्हैयानं सांगितलं मी शस्त्र उचलणार नाही, मी युद्ध करणार नाही. जर प्रसंग आलाच तर 4-2 गोष्टी सांगतो. इथं गोष्टी सांगायला त्याला का आपल्या गणेश प्रौढीला कीर्तनाला आणायचं होतं का? दुर्योधनानं सांगितलं युद्ध करायचं होतं, 2-4 गोष्टी आणायच्या घेऊन का करायच्या? आणि म्हणून मी नारायणी सेना आणली. अर्जुनाकडे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणायला लागले, अरे अर्जुना, माझी तेवढी सेना नारायणी सेना मी दुर्योधनाला दिली आणि तुझ्याकडे आता मी राहिलो रे. अरे वेड्या अर्जुना, तू मला सेना मागायचं होतास. अरे मी युद्ध करणार नाही, हातामध्ये शस्त्र घेणार नाही, आणि जर प्रसंग आला तर युक्तीच्या 4 गोष्टी तेवढ्या सांगणार आहे आणि मग तू युद्धामध्ये तो हारणार आहेस. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना हार तेरी निश्चित है, तू हो जाएगा उदास. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अरे अर्जुना हार तेरी निश्चित है, तू हो जाएगा उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, छाछ बची तेरे पास. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दुर्योधनानं तर लोणी घेऊन गेला, आता नुसतं ताक तुझ्याकडे राहिले. आणि ताक तुझ्याकडे राहिले म्हटल्याच्या नंतर अर्जुनही हुशार होता. अर्जुन म्हणायला लागला, प्रभू, अर्जुन म्हणतो, हे प्रभू, तुम्ही त्याला सैन्य दिलं पण तुम्ही माझ्याकडे आले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जरी झालं मी उदास होणार नाही. त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो, प्रभू मी उदास होणार नाही. का होणार नाही? त्या ठिकाणी अर्जुन म्हणायला लागला, जीत तो मेरी निश्चित है. अर्जुन म्हणतो, जीत तो मेरी निश्चित है, मैं न होऊंगा उदास. कारण माखन दुर्योधन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है ना मेरे पास. त्या ठिकाणी सांगितलं, तो माखन चोर आहे ना माझ्याकडे, मला कशाची चिंता आहे. आणि कशाची चिंता आहे म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळं काही झालं. हा शकुनी मामा दुर्योधनाला म्हणायला लागला, वेड्या कृष्ण तिकडे गेला, आता तू हारणार आहेस. एक काम कर, हारू नये असं जर वाटत असेल तर कृष्ण जसा हा नर आहे, कृष्ण हा जसा देवता आहे ना, तसाच कृष्णाचा भाऊ, काय नाव आहे त्यांचं, बलराम, हे सुद्धा नर आहेत. नर, एक काम कर, त्यांना तो आपल्याकडे आपल्या पार्टीमध्ये घे, म्हणजे आपण आपला विजय निश्चिंत आहे. आणि मग निश्चिंत आहे म्हटल्याच्या नंतर हे सगळं काही श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं. आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याला कळाल्याच्या नंतर श्रीकृष्ण परमात्मा विचार करायला लागले, आता असं काय करावं की बलराम दादा त्यांच्याकडे न जाता बलराम दादा आपल्याकडे आले पाहिजे. विचार करायला लागला, बलराम दादा आपल्याकडे येणारच नाही, मग काय करावं विचार करायला लागले. इकडे हा दुर्योधन बलराम दादाकडे गेला, बलराम दादाची एवढी सेवा केली, त्यांच्याकडनं धनुर्बाणाची विद्या
की बलराम दादाकडनं शिकला. दुर्योधन बलराम दादाकडनं धनुराची विद्या शिकली, मोठा झाला आणि पुन्हा बलरामाचीच मुलगी दुर्योधनानं काय केली, करून घेतली. बलरामाचीच मुलगी दुर्योधनानं करून घेतली. बघता बघता दुर्योधनानं बलराम दादाला खुश केलं आणि खुश केल्याच्या नंतर बलराम दादा दुर्योधन दोघे एके ठिकाणी बसले. सगळेजण आले, मीटिंग ठरली आणि मीटिंग मध्ये दुर्योधन हा बलरामाला म्हणणार होता की आता आम्ही महाभारताचं युद्ध करणार आहोत, तुम्ही आमच्याकडनं या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं, तिकडे मीटिंग बसली. भगवान परमात्म्यांनी आपला सैनिक घेतला, आपला गुप्तचर घेतला, त्याला बोलावलं, त्याला सांगितलं एक काम कर, बलराम दादा तिकडे मीटिंग मध्ये बसले, तू त्यांच्याकडे जा, हळून इशाऱ्याने त्यांना बोलवून घे आणि त्यांना असं सांगावं की श्रीकृष्ण परमात्म्यानं तुम्हाला नमस्कार सांगितला, नमस्कार. आणि त्यावेळेस तू सैनिक म्हणायला लागला, असं जर मी बलराम दादाला म्हटलं तर बलराम दादा मारतील मला. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं दुसरं आणखीन एक गोष्ट त्यांना विचारायची. दुसरी गोष्ट विचारत असताना त्यांना जवळ घ्यायचं आणि त्यांच्या कानामध्ये त्यांना म्हणायचं, काय म्हणायचं, तिळीचा भाव काय चाललाय. काय म्हणायचं, तिळीचा भाव काय चाललाय. हा सैनिक गेला, दुर्योधन आणि सगळे कौरव, आणि त्याच कौरवाच्या भरपदामध्ये बलराम दादा बसलेले होते. दादाला पाहिलं, दादाला पाहिल्याच्या नंतर हा सैनिक दादाला पाहिलं, दादाला पाहून गपचिप इशारा करायला लागला. दादाला कसं करायला लागला, असंच करतात का इशारे, या इकडं या, इशारे करायला. तुम्ही नाही बघा, तुम्ही इशारे करायला लागले, या इकडं या इकडं. बलराम दादा बघितलं, एवढं वाढ झालं, कशाला बोलवत असेल. बलराम दादा उठले, सर 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 जवळ गेले आणि सर 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 जवळ गेल्याच्या नंतर बलराम दादा सांगितलं, बोल काय काम आहे. तुम्हाला कृष्णाला प्रणाम सांगितलाय. भगवान बलराम दादा म्हणायला लागले, त्याचाही पोरकटपणा गेला नाही, तुझाही गेला नाही का रे, याच्यासाठी मला इकडे बोलवलंस का. किती महत्वाची मीटिंग चालू होती तिथं आणि फक्त नमस्कारासाठी मला बोलवलंस नाही. कन्हैयानं आणखीन एक गोष्ट विचारली, बोल काय काम आहे. इकडे या, कानात सांगायचे, कानात. बलराम दादाला जवळ बोलावलं आणि बलराम दादाच्या कानामध्ये सांगितलं, तुम्हाला कन्हैयानं तिळीचा भाव काय चालला विचारले. आता बलराम दादाला लय चांगलं वाटलं असेल की नाही. बलराम दादा तळपायाच्या मस्तकाला गेली आणि मस्तकाला गेल्याच्या नंतर मारणार होते, पण तेवढ्यामध्ये बलराम दादांना आपला हात आवरला. बलराम दादा म्हणायला लागले, जा बाजारामध्ये जा, बाजारामध्ये विचार, मी का बाजारातला व्यापारी दिसतोय कुठला तरी, मला माहिती नाही तिळीचा भाव काय, जा बाजारामध्ये जाऊन विचार. बलराम दादाने त्याला लावलं आणि बलराम दादा लावल्याच्या नंतर बलराम दादा परत येऊन दुर्योधनाच्या समोर बसले. दुर्योधनाने सगळं काही बघितलं होतं. दुर्योधन म्हणायला लागला, बलराम दादा कुठे गेला होता तिकडे. बलराम दादाने सांगितलं, काय नाही, आपल्या कृष्णाचा सैनिक आला होता, कृष्णाचा गुप्तचर आला होता, त्याच्याकडे गेलो होतो. दुर्योधन म्हणायला लागला, आम्हाला माहित नाही का तो कृष्णाचा गुप्तचर आहे म्हणून. मग माहित असेल तर बोल पुढे काय. त्याने सांगितलं, तो आला होता हे आम्हालाही माहिती आहे, पण त्यानं तुम्हाला कानात काय सांगितलं ते आम्हाला सांगा, आहे की नाही. त्याला कानात काय तुम्हाला काय सांगितलं ते आम्हाला सांगा. बलरामानं सांगितलं, बापू त्याला कानात काहीच नाही सांगितलं. सुरुवातीला गेल्याबरोबर प्रणाम सांगितला, कन्हैयानं प्रणाम सांगितले असं सांगितलं आणि पुन्हा जवळ घेऊन कानामध्ये विचारला की मौरीचा आपलं तिळेचा भाव काय झाले, तिळेचा भाव काय झाले म्हणून त्याने विचारलं. दुर्योधन पाहायला लागला. दुर्योधन म्हणायला लागला, बाबा आणि तुम्ही खरं बोलत नाहीत बघा दादा. त्यानं तिळाचा भाव विचारायला तुम्ही व्यापारी आहेत का. नाही, त्यानं काय विचारलं, खरं खरं सांगा, खरं सांगा म्हणून बलराम दादा चिडले. अगोदरच ते कृष्णाने विचारलेले प्रश्न, त्याचा राग अगोदरच. त्याच्यामध्ये दुर्योधन म्हणायला लागला, तुम्ही आम्हाला खोटं बोलता आणि तुम्ही खरं सांगत नाही. बलराम दादा म्हणले, तुला माझ्यावर विश्वास नाही का. अरे तुला धनुर्विद्या शिकवली, तुला माझी पोरगी दिली, तरी तुला माझ्यावर विश्वास नाही. जा. कमंडलू घेतलं, निघाले तीर्थयात्रेला. कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं, आपलं गाव ना बलराम दादा आपल्याकडे नाही आले तरी चालते, पण त्यांच्याकडे सुद्धा होऊ दिलं नाही. हा एवढा चतुर आहे, चतुर. आणि मग भगवान परमात्मा याला भोळा कसं म्हणतात तर बघा,
शब्दाचा अर्थ करत असताना पहिला आहे शब्दार्थ, भावार्थ, गौणी आणि व्यंगार्थ. या शब्दाचा अर्थ करत असताना तुम्हा आम्हाला भगवान परमात्मा हा गौणी रूपानं, गौणी अर्थानं तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याच्या भोळ्या स्वरूपाचा अर्थ तुम्हा आम्हाला लावावा लागेल. कसा लावावा लागेल बघा. तुम्हा आम्हाला अर्थ लावत असताना असे लावे लागतील ना. तर उदाहरण जर द्यायचं झालं तर मी जेवणासाठी बसलो, जेवणासाठी बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला जेवणामध्ये पापड खायची सवय. काय? पापड खायची. मी एका मुलीला सांगितलं तू इकडे ये, हे पापड घे आणि भाजीत बस. काय सांगितलं? हे पापड घे आणि भाजीत बस. कळालं का तुम्हाला? पापड घे आणि गरम गरम भाजीत, अहो बनवलेल्या भाजीत बस. असा अर्थ ऐकायचा नाही. याचा अर्थ असा आहे की हे पापड घे आणि भाजत बस. एखादे दोन शब्द कमी जरी असले तरी याचा अर्थ कसा लावावा लागतो आपल्याला? असाच लावावा लागतो. समजा एक बाबा माझ्याकडे आले, महाराज तुम्हाला ऊन लागते आणि मग ऊन लागत असल्याने काम कर बाबा. महाराज तू कणी डोक्यात टोपी घाल. बाबांनी मला काय सांगितलं? डोक्यात टोपी घाल. मग आता छन्नी हातोडी घेऊन डोकं फोडून मध्ये टोपी घालायची का? नाही. काय करायची? डोक्यावर घालायची. डोक्यावर घालायची. या शब्दाचा अर्थ असा धरायचा की पहिला आहे शब्दार्थ. शब्दार्थ तर जुळत नाही. मग आहे भावार्थ. त्यांची भावना काय आहे आपल्याविषयी हा विचार करून ते टोपी घालायची. हा आहे भावार्थ. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थाने भगवान परमात्म्याला भोळा म्हणतात तो अर्थ आहे गौणी. आणि मग जो अर्थ शेवटचा जो अर्थ आहे ज्याचं नाव आहे व्यंगार्थ. असताना आपण बोलण्याचा काही वेळा असा अर्थ निघत असतो की आपण बोलतो एक पण आपल्याला सांगायचं असतं एक. आहे की नाही? बघा एक माऊली आली आणि त्या माऊलीच्या घरासमोर एक माणूस होता. त्याच्या हातामध्ये पिशवी होती. आणि मग पिशवी असताना ती माऊली त्या माणसाकडे गेली, त्याला विचारायला लागली बाबा बाबा तू जोशी आहेस का मग वैद्य आहेस? त्याला ती माऊली विचारायला लागली तू जोशी आहेस का वैद्य आहेस? ती माऊली म्हणते जर तू जोशी असशील तर माझा पती 12 वर्ष झालं गावाच्या बाहेर गेलाय. ते कधी येईल ते सांग. आणि जर तू वैद्य असशील तर माझ्या घरामध्ये माझी सासू ही आंधळी आहे. आंधळी त्याला कसं दिसेल ते सांग. बघा ही माऊली त्या माणसाला बोलत असताना अशी बोलती. ही मनाचं सांगत नाही, मी शास्त्रामध्ये वाचलेलं आहे म्हणून सांगतो. ती माऊली म्हणायला लागली जर तुम्ही वैद्य असाल तर माझ्या सासूचे डोळे कसे नीट होतील ते सांगा. आणि तुम्ही जर भविष्य बघणारे असाल तर तुम्ही माझा पती कधी येईल ते सांगा. आणि त्यावेळेस त्या समोरच्याला तर कळालं नाही पण त्या माऊलीचा म्हणण्याचा अर्थ काय होता तुम्हाला सांगतो, विराम देतो. ती माऊली त्याला म्हणत होती बाबा तू जर वैद्य असशील तर माझ्या सासूचे डोळे नीट कर. म्हणजे माझी सासू कशी आहे? आंधळी आहे. आणि तू जर ज्योतिषी असशील तर मला सांग माझा पती 12 वर्ष निघून गेलेला आहे तो कधी येईल? त्या माऊलीला म्हणायचं होतं 12 वर्ष झालं माझा पती नाही, माझी सासू आंधळी आहे, तू चल माझ्यासोबत घरामध्ये. ठीक आहे नाही? त्या माऊलीला म्हणायचं होतं तुम्हाला आवडतोस तू माझ्यासोबत घरामध्ये चल. हे त्या माऊलीला म्हणायचं होतं. हे माझ्या माझ्या मनाचं सांगत नाही, हे शास्त्रामध्ये वाचलेलं आहे म्हणून सांगतो बरं का. हे असे 4 प्रकार होतात आणि त्या 4 प्रकारापैकी गौणी हा प्रकार त्या ठिकाणी तुकोबारायांनी वापरला आणि भगवान परमात्म्याला भोळं असं रूप दिलं. आणि तो असा असणारा भगवान परमात्माने आपलासा केला आणि आपलासा केला करणार तो भगवान परमात्मा आता 24 तास आमच्या संगतीमध्ये राहतो. 24 तास आमच्या संगतीमध्ये राहतो. तो भगवान परमात्मा आम्हाला सोडून कधीच बाजूला जात नाही. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे आम्हा देवाचा संगत नाही विसंबत येलायला. अशा प्रकारे या नामाचा अभ्यास केला. जर काही चुकलं असेल जर काही हुकलं असेल तर तुमचाच मुलगा तुमचाच लेकरू म्हणून क्षमा असावी. वयानं ज्ञानानं माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. इथं सर्व उपस्थित असणारे टाळकरी माळकरी गायक वादक सर्वजण माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून माझ्या मुखातनं जर बोलत असताना एखादा शब्द जर वाईट गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष माझ्या मनाचा दोष समजून तुम्हाला परत द्या. जर एखादा शब्द चांगला केला असेल एखादा शब्द जर आवडला असेल तर ती माझ्या गुरुची कृपा असं समजा आणि या ठिकाणी तो शब्द तुम्ही घेऊन जा. एवढंच मी बोलतो आणि माझ्या कीर्तन दिसेला पूर्ण विराम देतो. पूर्ण विराम देत असताना एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र असं अभिवादन. गणपती बाप्पांच्या चरणावरती विनम्र अभिवादन. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी भजन करा. दोन हात वर करा.
चला भजन करा विठोबा. कोणाला विचारून हात खाली केलो. आमचे गुरुमाई साधी माणसं मुक्तानाथ माऊली त्यांचा हा डायलॉग आहे बरं का. तुम्हाला कीर्तनामध्ये भजन करा हात वर करा म्हणून किती सांगावं लागलं. 4दा हात खाली करा म्हणून 4दा एकदाही सांगावं लागलं नाही. 4दा सांगितलं हात वर करा म्हणून. त्यांची हात वर झाली पण हात खाली करा म्हणून एकदाही सांगावं लागलं नाही. यांना इशारा केला बस झालं. तुम्ही सगळ्यांनी हात खाली केले. बघा तुम्हाला भगवान परमात्म्याचं भजन करत असताना देवा भाड विसरून जाऊन ते भजन करतात. हे साधू संतांचा महिमा आहे आणि त्यांच्यामुळे ते सुखी आहे. बघा झालेली सेवा सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम